सो राम राम मंडळी, मी विजय मोरे आणि तुमचं स्वागत करतो महाराष्ट्रकर विजयमध्ये. तर आपण चाललो एका देवाच्या ठिकाणी. ॲक्च्युली आपण देवा नाही करणार तर कोण करणार ना. तर मी चाललो आहे चंडिका माता मंदिराला. ते आहे नायगावमध्ये, नायगाव वसईमध्ये. तर एक छोटंसं राईडही होईल माझी आणि खूप दिवसापासून चाललं होतं माझं जायचं. बट आज तो दिवस आला आहे आणि आपण फायनली जातो आहे चंडिका मातेला. तर सांगायचं म्हणजे लास्ट व्हिडिओ मी जेव्हा टाकला माझा मंचर टू भीमाशंकर, खूप छान रिस्पॉन्स भेटला आणि खरंच एकदम छान वाटायला लागलं होतं. सगळ्यांच्या कमेंट्स वगैरे वाचून असा सपोर्ट करत राहा. आत्ता सध्या शिकतो आहे, बट इथून पुढे असं मोठे व्हिडिओज मोठ्या लेंथवाले नाही येणार. मी शॉर्ट टाकायचा प्रयत्न करेल, बट तुमचा हात माझ्या पाठीशी राहू द्या. ते माझ्यासाठी खूप मोठं एक प्लस पॉईंट असणार आहे माझ्यासाठी समोर जाण्यासाठी. सो चला, आपण आपल्या राईडला सुरुवात केली आहे. तर इथून एक 4 ते 5 किलोमीटर नाही जास्त आहे. एक 8 ते 10 किलोमीटर असेल मे बी. तर मी हँडग्लोव्ज वगैरे काय आणले नाही, असेच काळे हात होणार माझ्या आता. आणि हायवे वगैरे काही नाही, आपल्याला गावातूनच जायला लागणार आहे. तर थोडंसं बोरिंग वाटेल, बट यार वसई में हो तो वसई में बोर होने के लिए कोई वजह नहीं है. बरोबर बोलतोय ना, वजह नाही आहे. अरे कहना क्या चाहते हो? नाही, काहीतरी चुकलं यार. नाही, तुम्ही बोर नाही होणार, कारण वसई म्हणजे भाई वसईमध्ये या एकदा. वसईमध्ये आलं की तुम्हाला असं वाटेल आपण मालवण रत्नागिरीमध्ये आहे, सध्या कोकणात आहेत. एवढं छान आहे इकडे. तो आपण गप्पा मारू थोड्याशा. लास्ट ट्रिपबद्दल बोलायचं. लास्ट ट्रिपबद्दल सांगायचं आहे की मी भीमाशंकर टू ओझर पण शूट केलेला, बट तो व्हिडिओ मी अपलोड नाही करू शकत फॉर सम रिझन. त्या ट्रिपमध्ये असं झालेलं की भरपूर वेळेला मी शूट केला आणि त्या मध्ये ना कॅमेरा पण बंद झाला माझा. तर ते एकदम परफेक्ट नाही झालं माझ्याकडून, म्हणून मी नाही केला. नेक्स्ट मंथमध्ये प्लॅन चालू आहे आमचा अष्टविनायकाचा. म्हणजे आपण पूर्ण गणपती करणार 3 दिवसात. आपण एकदम प्रॉपर एकदम परफेक्ट करू. सगळा कार्यक्रम झालाच पाहिजे आपला त्यावेळेला परफेक्टवाला. आवाज माझा कसा निघतोय. आता चंडिका माता मंदिरला जायला आपण इथून नालासोपाऱ्यातूनही जाऊ शकता तुम्ही, वसईमधूनही जाऊ शकता, विरारमधूनही जाऊ शकता. म्हणजे भरपूर सारे ऑप्शन आहे. जर ठाण्यातून कोणी जर येत असेल, मुंबईतून कोणी येत असेल, तर तुम्हाला हायवेवरून पण टर्न घेऊन लगेच तुम्हाला म्हणजे मंदिरात जाऊ शकता. तुम्ही इझिली पोहोचू शकता. इथून थोडं बाहेर निघायला टाईम लागेल आपल्याला, कारण इथं जवळ स्टेशन आहे. आणि स्टेशन नसल्यामुळे तुम्हाला माहीतच आहे, आपले रिक्षावाले बाबा सगळे रोड ब्लॉक करून ठेवतात. अरे बच्चे की स्माइल तो देखो भाई. चार पोरं घेऊन चाललाय तिकडे. हेलो. वो सॉन्ग सुना क्या, वो बुलाती है मगर जाने का नहीं. ये मैं डालूंगा ब्लॉग में अभी. हे वसईचं स्टेशन आणि आपण जातो स्टेशनच्या ट्रॅकच्या बाजूबाजूला. असं म्हणून हे बघ, आणि ही मालगाडी. माझ्या 2-3 मित्र आहेत, लई बोजे झालेत माझ्या डोक्यावर. घेऊन जाते ना पहिले तर निखिलला घेऊन जा. भाई निखिल तो जान आहे आपली. अरे तिकडे काहीतरी लावून ठेवा ना. तिकडे आता कुठून इकडून जाऊ का? या भाई पोपट झाला आपला आता.
वाटलंच होतं मला. काहीतरी एक्सपेरिमेंट करायच्या नादात ना आयुष्याचे असेच लागलेले आहेत आपले. होई नाही. आपल्याला शॉर्टकट पण आहे मधून, पण तो रोड खराब आहे म्हणून मी तिकडनं जाणार नाही. कारण पण जाऊ सरळ. वामन धाबा आहे, वामन धाब्यापासून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. आलो आहे आपण, जास्त काही दूर नाही आहे. समोर ट्रॅफिक नाही लागायला पाहिजे कारण भरपूर काम चालू आहे तिकडे ब्रिजचं. तर जेवढी आतुरतेने वाट बघतायत ना मुंबई आणि गोवा हायवेची, तेवढ्याच आतुरतेने हे लोक पण वाट बघत असतील की हे कधी काम होईल. अरे किती किचकिच आहे अरे धुळीची. म्हणजे ही धूळ ह्या इथे जे राहणार आहेत रोडच्या बाजूला त्यांच्या घरात जाऊन जेवण वगैरे करून रिटर्न येत असेल. आता सध्या आपण आहोत जुहूचंद्रमध्ये. इथूनच तुम्ही हायवेला पण जाऊ शकता, मुंबई अहमदाबाद हायवे. पोहोचलो आता मंदिराच्या जवळ, मंदिराच्या पायथ्याशी. तर ठीक आहे. का बरं? मी प्रत्येक वेळेला येतो ताई. काही घाबरून टाकते यार, सच में घाबरलो मी त्यांना. तर कोई नाही. ते समोर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पायऱ्या चढून वरती जायचं आता. यार या फोनला दम नाही यार. थोडासा खिशात ठेवला एक दोन फोन यायला लागतात लगेच. तर हे मंदिराचं एंट्रन्स आहे. ॲक्च्युली गेट तिकडे पाठीमागे पण आहे, बट इथून सुरुवात होती मंदिराच्या पायऱ्यांना. हाँ भाई समझ में आ गया मेरे को इतने में. कमाल त्या लोकांचे कळसुबाईचं ट्रेक कसं ते चढत असतील. याच्या पायऱ्या किती माहीत नाही, मी एकदा ते विचारतो कोणाला तरी. वाट लागली माझी. हे जास्त वरती नाही आहे, पण सीन असं आहे की सरळ पण नाही आहे. आपल्याला थोडं वरती चढायला लागतं म्हणून थोडं थकवायला लागतो आणि मला जास्त झालं. आणि हे देखो भाई, त्यांचा झाला आराम, झोपा. आता आपण पोचलो आता मेन गेटमध्ये. हे असा एक शेवटचा गेट भेटेल तुम्हाला, म्हणजे एंट्रन्स मंदिराचा. आणि म्हणजे माझ्या पाठीमागे बघितलं तर हे पूर्ण, म्हणजे तिथून इथपर्यंत आलो मी, फक्त थकवा लागला ॲक्च्युली वरती असल्यामुळे. पण त्यांना विचारलं फोटोसाठी, हा बोलले भाई फर्स्ट टाइम ऐसा हुआ है की आपने को हा बोल दिया. इज्जत. तर मी तुम्हाला जास्त थांबवणार नाही, मी तुम्हाला ना दाखवतो. पावसाळ्यात पाणी पडतं खाली. हे कुठेतरी ना मी देवीचं मंदिर बघितलं होतं, वैष्णव, म्हणजे व्हिडिओमध्ये वैष्णव देवीचं. सेम आहे यार. आई मला ना एक गोष्ट कळत नाही आहे, जसं आपण जीवदानीला वगैरे आपण एवढं म्हणजे डेव्हलपमेंट केलं, इथे का नाही यार, इथे का नाही. किती छान. इथे मी त्यांना बोललो, त्यांना विचारलं थोडं याच्याबद्दल, मंदिराबद्दल. त्यांनी सांगितलं 2000च्या अगोदर इथे काहीही नव्हतं, 2000 नंतर झालं जे काही झालं. आणि हे पूर्ण डोंगरामध्ये आहे, म्हणजे जवळजवळ 70-50 किंवा 50-60 वर्ष अगोदर इथे यायला जायला काही नव्हतं. हे सगळं पूर्ण खाली होतं. आणि
तर आता सगळं काही झालं, आपलं दर्शन पण इथं आणि आपण इथंच संपवूया. तर सगळे काळजी घ्या, चांगले राहा, हसत राहा आणि व्हिडिओ बघत राहा.